तर फडणवीसांच्या निर्णयाचं स्वागत, अंमलबजावणी करावी असं संजय राऊतांनी म्हटले। मकोका लावण्याच्या फडणवीसांच्या निर्णयाचं संजय राऊतांनी स्वागत केलं आहे। दरम्यान उद्योजकांना धमक्या दिल्यास मकोका कायदा लावण्यात येईल असं आश्वासन फडणवीसांनी दिले। या पुण्याच्या भागामध्ये मधुर आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जातंय, आमच्याकडनं वसुली केली जाते। हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराइज करतोय, जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही। काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये। महाराष्ट्राच्या कालच्या निवडणुकीमध्ये अनेक उद्योगपतींकडून खंडण्या गोळा केल्या आणि या खंडण्या गोळा करणारे तुमच्या सरकारमध्ये आहे। जो शेकडो कोटी रुपये खर्च झाला तो काय त्यांच्या घरामध्ये नोटांच्या मशीन लावलेल्या नव्हत्या, उद्योगपतींकडूनच पैसे गोळा केले आणि जोर जबरदस्ती आणि धमक्या देऊन पैसे गोळा केलेले आहेत। देवेंद्रजी फडणवीस यांनी जरी भूमिका घेतली असेल तर ती त्यांनी अत्यंत त्याचं कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे।